तर जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सुरेश धस संतापल्याचे चित्र हे दिसत आहेत. तर पुरावे असतील तर माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर थेट गुन्हा दाखल करा, असं त्यांनी वक्तव्य केल्यानंतर सुरेश धस नेमकं काय म्हणाले ते पाहूया. हे कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावसायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी स्वतः डावसायचा माणूस नाही. तर राज्यातील दूध व्यवसाय आणि दूध पावडर उद्योगावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सर्व आरोप फेटाळून लावत थेट आव्हान दिलं आहे. जर आमच्याकडून कोणाला धमकी देण्यात आली असेल तर माझ्यावर आणि माझ्या बायकोवर लगेच FIR दाखल करा, असं स्पष्ट शब्दात सुरेश धस यांनी जयंत पाटलांना सांगितले. तर सुरेश धस यांनी सांगितले की माझ्यावर सभागृहात आरोप झाले तेव्हा मी सभागृहातच उपस्थित नव्हतो. नंतर ही माहिती मिळताच मी तातडीने सभागृहात गेलो आणि उत्तर देण्याची परवानगी मागितली, मात्र मला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता मी जनतेसमोर सत्य मांडत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जयंत पाटील यांनी असा दावा केला होता की तुकाराम मुंढे यांच्या बैठकीत एका दूध पावडर प्लास्टनच्या प्रतिनिधीने सांगितले की सुरेश धस यांच्या पत्नीने त्यांना फोन करून दबाव टाकला. मात्र हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं धस यांनी ठामपणे सांगितलं. ते म्हणाले, माझा किंवा माझ्या पत्नीचा कोणालाही धमकावण्याची काहीही संबंध नाही. आम्ही असा व्यवसाय करत नाही आणि कोणालाही दम देण्याची आमची पद्धत नाही. यानंतर त्यांनी आपल्या दूध व्यवसायाबद्दल माहिती देत सांगितले की त्यांच्या सहकारी संस्थेचं दूध कोणत्याही स्थानिक पावडर प्लांटमध्ये केलं जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं दूध थेट नेल्स आणि मदर डेअरीसारख्या देशातील मोठ्या आणि विश्वासार्ह कंपन्यांकडे जात आहे. त्यामुळे स्थानिक दूध पावडर उद्योगांवर अवलंबून राहण्याचा प्रश्न येतच नाही. सुरेश धस पुढे म्हणाले की ज्या पावडर प्लांटचा उल्लेख केला जातो तिकडे आमचं दूध जातच नाही, मग आम्ही त्यांच्यावर दबाव का आणू? आम्हाला कोणाची भीक मागण्याची गरज नाही, असं ते म्हणाले आहेत. यानंतर त्यांनी थेट आव्हान केलं, जर खरंच माझ्या पत्नीने कोणाला फोन केला असेल किंवा धमकी दिली असेल तर संबंधित व्यक्तीने माध्यमांसमोर येऊन पुरावे द्यावेत आणि थेट पोलिसात गुन्हा दाखल करावा. आम्ही चौकशीला पूर्ण सहकार्य करू. चौकशीत सत्य बाहेर येईलच. धस यांनी यावेळी राज्यातील दूध संकलनावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की अलीकडच्या कारवाईनंतर अनेक दूध प्रक्रिया केंद्रांमध्ये दूध संकलन कमी झालं आहे, मात्र त्यासाठी फक्त त्यांच्या संस्थेला लक्ष करणं चुकीचं आहे. पुढे धस म्हणाले की राज्यातील ज्या ज्या दूध प्रकल्पांचं संकलन कमी झालं आहे त्या सर्वांची चौकशी करा. जर आमच्या संस्थेचं दूध कमी झालं असेल तर आमच्यावरही कायदेशीर कारवाई करा, पण निवडक आरोप करून बदनाम करू नका. त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यवाहीचं समर्थन करत सांगितलं की नियमबाह्य प्रकारांवर कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे दोषींवर अन्न सुरक्षा किंवा भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करावेत. यानंतर सुरेश धस यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट टीका केली. ते म्हणाले की सतत माझं नाव घेऊन राजकारण करू नका, मला उचकावण्याचा प्रयत्न करू नका. मी शांत आहे म्हणजे कमकुवत नाही. जर मी बोलायला सुरुवात केली तर अनेक गोष्टी समोर येतील, असं सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना खडसावले आहे. धस यांनी आणखी एक मोठा दावा करत सांगितले की पुढील अधिवेशनात जे काही मोठे खुलासे करणार आहेत, जिओ टॅगिंगच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहारापासून ते काही संस्थांमधील आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक विषय सभागृहात मांडणार असल्याचं धस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की कोणत्या संस्थांमध्ये कोणाचा सहभाग आहे, कोण संचालक आहे आणि कोणाला त्याचा फायदा आहे याची संपूर्ण माहिती योग्य वेळी जनतेसमोर ठेवणार. धस यांनी स्पष्ट केलं की कोणताही आरोप पुराव्याशिवाय करू नये. जर आरोप खरे असतील तर कायदेशीर मार्ग स्वीकारावा, अन्यथा अशा आरोपांमुळे जनतेची दिशाभूल होते. सध्या राज्यातील दूध उद्योग, पावडर प्लांट आणि दूध संकलन या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. एका बाजूला जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत तर दुसऱ्या बाजूला सुरेश धस यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावत पुरावे असतील तर थेट गुन्हा दाखल करण्याचे खुले आवाहन केले आहे. तर आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं? संबंधित व्यक्ती पुरावे सादर करतात का? चौकशी होते का? आणि या आरोप प्रत्यारोपाचं सत्य काय आहे याकडे सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जयंत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आणि त्यावर सुरेश धस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.